बातमी धुळ्यातून आहे। शहरातील गुरुद्वाराचा वाद चिघळलाय। गुरुद्वारामध्ये दगडफेक करण्यात आलेली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, मात्र गुरुद्वारामध्ये अश्रुधुराचा वापर सुरू झाल्यामुळे बाहेरचे आंदोलक आक्रमक झाले। आक्रमक जमाव पोलिसांचं ऐकण्याच्या मनस्थितीतही नाहीये। गुरुद्वारावर अवैध कब्जा करण्यात आल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। परिस्थिती संपूर्ण तणावपूर्ण निर्माण झालेली आहे। पोलीस ठाण्यात 4 तास ठिय्या आंदोलन करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। दगडफेकीत मोठ्या प्रमाणात आंदोलन जखमी झालेले आहेत। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात सध्या प्रयत्न सुरू आहेत। आपण पाहतोय धुळ्यात आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांच्याकडून आपण अपडेट घेऊयात। भूषण, धुळ्यामध्ये गुरुद्वाराचा वाद चिघळलेला आहे, नेमकं तिथे काय घडलेलं आहे आणि सध्या स्थिती काय आहे? गुरुद्वाराचा वाद सुरूच होता आणि आज त्या गुरुद्वारावरती कब्जा करण्यावरून हा वाद चिघळलेला आहे आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील झाली। पोलिसांना अश्रुधुरांचा नळकांड्या देखील फोडाव्या लागलेल्या आहेत आणि आता मोठ्या प्रमाणात आणखी वाद चिघळत असल्याचे वातावरण निर्माण झालेले आहे। आंदोलक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात जखमी देखील या ठिकाणी या मारहाणीमध्ये झालेले आहेत आणि आता पोलीस प्रशासन या परिस्थितीवरती संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील आंदोलक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे आणि आणखी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। नक्कीच, धन्यवाद भूषण या सविस्तर माहितीसाठी।